दुर्लक्ष अजिबात करायचं नाही. आपण संयम मात्र नक्कीच ठेवायचा. त्यांना त्यांची चूक चार चौघात सांगण्यापेक्षा ती एकांतात सांगावी. त्यांना जाबही पुसावा, तेही खपून जातं. पण आपण त्यांना चार चौघात बोललो तर त्यांना तो अपमान वाटतो. पण आबासाहेब, मग अपमानाच्या पाठोपाठ येते ईर्ष्या, सूड, दुरावा आणि मग तिरस्कार. शंभूराजे, जगातल्या प्रत्येक मोठ्या घडामोडीच्या मागचं कारण एकच, अपमान. मग ते रामायण असेल, महाभारत असेल, नंदकुळाचा नाश असेल. शंभूराजे, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शब्दांनी झालेली जखम भरून काढणारं औषध अजून तरी वैद्यांच्या बटव्यात